दादा नमस्कार. नमस्कार. आजच्या मैदानाविषयी काय माहिती द्याल? आजचा मैदान अप्रतिम मैदान आहे. हं. आपले मित्र सोनू भपतराव याच्या वाढदिवसानिमित्ताने आणि त्याच्या नंदीच्या नावाने ठेवलेला आहे राजा 777. त्याच्यामुळे आपल्याला त्या मैदानाचा आनंद आहे. कुठेतरी मुंबईमध्ये असे मैदान व्हायला पाहिजेत. अशी मैदान व्हायला पाहिजेत म्हणजे गरजच होती. कारण कुठेशी तरी आज तुम्ही बघत असाल छोटा गारा मालक पण जो या आदिवासी भागात आता समजाचं मैदान ठेवलेलं आहे. दुर्मिळ भाग आहे थोडासा, आपले पण गाव आहेत चांगली चांगली, पण कुठेशी तरी एक आदिवासी वाड्या आहेत त्या ठिकाणी आणि त्यांची बैलं जी पळणारी आहेत ती बैलं पण आज इथं हक्काने आनंदाने इथं सहभाग घेतलेला आहे. इथं त्यांनी मोठा गाडा मालक छोटा गाडा मालक बघितलेला नाही. त्याच्यामुळे तेही लढत देऊ राहिल्यात. आज तुम्ही बघत असाल कुठं हरण्या कधी कधी तर गटाला सिंगलच गाडी पळालेली आहे. हो, लाईव्हच्या मार्फत तुम्ही बघत असाल. हो हो. पण आज आमच्या गाडीला सुद्धा सर्व गाड्या झोपलेल्या होत्या. म्हणजे तो एक त्यांचा आनंद आहे आणि त्यांची हिंमत आहे. त्या हिमतीला आपण याद देतो, सल्यूट देतो. कारण टॉपच्या गाडीच्या खेळणं म्हणजे ते हिंमत करणं म्हणजे ती किती मोठी याची बात आहे आणि ती आज लोकांनी करून दाखवली. दादा आपली गाडी किती वेळ गटामध्ये होती? माझी गाडी 17व्या याच्यात होती, 3 नंबर तासाला. आपण विचार केला की लवकरच आराम पण होईल, 17व्यात पळून घेऊ. कारण वापस आता उन्हाचा सावट, त्याच्यामुळे मी 17व्याला गाडी पळवली. तुमच्याकडे अजून काय म्हणजे अजून कोणती कोणती बैल होती काय? नाही, गाड्या चांगल्या मोठ्याल्या पण होत्या ना, होत्या ना ज्या पण आज गाड्या पळाल्या. तुम्हाला बोललो ना, छोटा गाडी मालक पण आज आपल्याशी टफ फाईट देण्यासाठी गाडी झोपून मैदानात आला. म्हणजे त्यांच्या गाडीची पण आपण दाद दिली पाहिजे. चांगल्या गाड्या पळाल्या, सर्व सुंदर गाड्या पळाल्या. आणखी आज हरण्यात आणलाय का अजून कोणते नंदी आहे? नाही, आज हरणे एकटाच आहे. गुज्जर घाटावरती आहे आणि जलवाचा शक्यतो मी उद्या फेरा काढणार आहे. कारण आता 2 महिने झाले जी त्याची होती ती रिकवर झालेली आहे. पूर्ण रिकव्हरी झाली, एकदम रिकवर झाली म्हणून तर काढला. कारण कुठेतरी हरणेच्या पाठोपाठ स्वप्न आपण गुज्जरवर आणि त्याच्यावर बघितलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे आमचा मोलाचा वाटा आहे. मैदान कसा भरलाय? मैदान जसं आपला पेडगावसारखा आणि पुशेगावसारखे असा पब्लिक, आणि संध्याकाळी अजून उन्हाच्यामुळे पब्लिक आलेली नाही, पण संध्याकाळी येईल आणि आनंद पब्लिक घेऊन राहिली आपल्या इकडची. आपल्या तुमच्या ओळखीचे बरेचसे गाडा मालक वर्षी घाटावले कोणते कोणते आले तुम्हाला काय माहिती आहेत? नाही, आलेत भरपूर आहेत. चांगले चांगले नामचीन ड्रायव्हर आहेत आपल्या याच्यावर. सनी बसणारा सनी आले उरली कांचनचा दादा ड्रायव्हर आपल्या गाडीसाठी खास तिकडनं याच्यावरून आला, फलटणवरून आलेला आहे. चांगले सर्वच आपले वापस आपले गाडा आपले ड्रायव्हर त्याच्यावरती टफ फाईट देऊ राहिल्यात. चांगले चांगले सर्व गाडा मालक सर्वच आहेत. नाही, आज जरी ना घाटमाथ्यावर जरी एक मैदान असलं तरी पण त्या तिकडे पण आपल्या मैदानाची खूप चर्चा आहे. आपल्या मैदानाची चर्चा आहेच आहे आणि तिकडं पण नामचीन 2 मैदान आहेत. आज ती जर मैदानं नसती ना तर एक रेकॉर्ड ब्रेक हा मुंबईचा मैदान भरला असता आणि आजही भरलेला आहे. म्हणजे त्याच्यात कोणता नाही. आज जर आपण 100 गट जर पुशेगावच्या हिंदकेसरीला जर पळू शकतात आणि एक इथं साधा वाढदिवसानिमित्ताने त्यांनी सोनू भपतरावनी पुकारलेला मैदान, त्याला जर 90 गाड्यांचा गट झाला मग अजून किती पाहिजेत. तर पुढच्या टायमाला जर चांगल्यापैकी नियोजन केला तर आपण पण एक आपल्या मुंबईच्या या भागातून एक हिंदकेसरीचा मान देऊन आपण मैदान हा पळू शकतो. तुमच्या याने हो, म्हणजे आपण आपली सर्व पब्लिक आपण सर्वांनी एक मुंबई हिंदकेसरी मान, जसा पेडगावला हिंदकेसरी मान आहे, वडकीला आहे, जसा पुशेगावला आहे, तसा एक मान आपल्या इकडे पण असावा अशी तरी माझी गाडा मालकांना आणि आयोजकांना विनंती राहील की तुम्ही तो पुढाकार घ्यावा आणि आपला एक मुंबईचा मान हा तरी त्या केसरीला मिळून द्यावा. नक्कीच ना. काय कसं होतं, आपण नुसती धावपळ करतो, वरच्या मैदानात जातो, अखे हजारो किलोमीटर मागे पुढे धावपळ, बैलाची धावपळ, आपली धावपळ सगळी होण्यापेक्षा एक मैदानच इथं घेतला तर काय फरक पडतोय? नाही, मैदानं घेतली तर या मैदानानं चांगला प्रतिसाद आहे आणि आता आपल्या इकडे पण मुंबई भागात गाडा मालक पण भरपूर झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही कुठेशी तरी तेवढ्या लांब जाता येत नाही. कारण सर्व खर्चिक गोष्ट आहे, एवढी पोरं नेणं, बैलांचा नेणं आणणं करणं. तर इथं जवळपास झाला तर चांगल्यापैकी आनंद लुटता येईल. आजचं नियोजन काय आलं हो शेठ? आजचं नियोजन काय ना, आपल्याला आपल्या बैलावरती त्यांचा प्रेम हा पहिल्यापासूनच होता. ते बैलगाडा त्यांनी नंदी घेण्याच्या आधीपासून, त्याच्यामुळं आज त्यांची इच्छा होती का हरण्यानं हे पलावा. मागच्याच वेळेला विचार होता
पण वाटेगावचा बादल आणि आम्ही तो पलवला होता हरण्या. यावर्षी आवर्जून त्यांना आपण बैल चांगल्याप्रमाणे दिला. या मैदानानंतर ना बरेचसे वरती मैदानं पडले मोठे मोठे. कोणत्या कोणत्या मैदानात आपली उपस्थिती असणार वगैरे कसं काय? उपस्थिती आपली आहेच, समजा जे आता सर्व ठरलेली मैदानं आहेत, सर्व यात्रेची मैदानं चालू आहेत. प्रत्येक गाडा मालकाचं मोठ्या मोठ्या मालकांचं फोन आहेत. त्याच्यामुळे या मैदानासाठी थांबलो, नाही तर आता 6 तारीख झाली, 12 तारीख झाली, 8 तारीख झाली, हे सर्व मैदानं बुक झालेली आहेत. आपला म्हणजे मग 4च्या 4ला आपल्या मुंबईला पळणार का बैल? 4ला मुंबईला अजून पण काही असं डोक्यात नाही, कारण आता आपल्याला थोडासा ह्या मैदानाची जास्त आवड लागलेली आहे. त्याच्यामुळे बघूया. आणि एक जो पलवासाठी आपण आणलेला होता नंदी, त्याची पण दुखापत आता कवर झालेली आहे, पण तो 4ला लगेच पलवता नाही येणार. बघू काहीतरी करू आरामाशी. खाली सुट्टी झेंडा पंच आहेत, सुट्टी मेकर आहेत, निकाल पंच आहेत. तुम्हाला कसं नियोजन वाटलं? नाही, एक नंबर. सर्व काही चांगल्यापैकी निर्णय देणार आहेत. निकाल पंचही चांगलेच आहेत. आणि आता लाईव्हच्या मार्फत कोणावर काय अन्याय करायला काही या राहिलेली नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रिप्लायमध्ये जाऊन तुम्ही न्याय मागू शकता. हो. आणि सुट्टी मेकर मला वाटतं मुलानी आहे चांगल्यापैकी, तो पण नामचीन झेंडा पंच, त्याने पण चांगल्यापैकी काम करू राहिले. मी नेहमी बघतो ना, आपण जेव्हाही मुलाखत घेतो, सर्व गोष्टी घेतो, तर नेहमी ना याचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहे. आता पण तुम्हाला पूर्ण घेराव घातलेला, त्यांच्याबद्दल काय बोला? नाही, फॅन फॉलोअरच्या मुळे तर आपल्याला एक या खेळण्याला उत्सुकता येतं, आणि तसंच प्रेम त्यांचं राहील तर चांगलाच आहे. कारण आपल्या नंदीनी हल्ली त्यांना फॅन फॉलोअरला असे हे केलेले आहेत, कारण त्यांनी त्यांचा एक मान हा तिकडे घाटावरती जाऊन राखलेला आहे. म्हणून त्यांना पण आवड वाटतं की आपला कुठंतरी एक मुंबईचा कोहिनूर आपल्यासाठी, आपल्या नावासाठी पळतो. नाही, खरोखर ना आजचा मैदान खूप चांगला आयोजन नियोजन झाला. मला असं वाटत नाही का हा मुंबईमध्ये मैदान आहे कुठेतरी, हा एक असं वाटतं का घाटमाथ्यावरच कुठेतरी आपण एक मैदानाला आलो आहे. सेम वातावरण तसंच आहे, घाटमाथ्यासारखाच मैदान आहे, घाटमाथ्यासारखाच वातावरण आहे, कुठेही असं वाटत नाही. आजही आम्ही इथं बसलो, पण आम्हाला असं वाटत नाही की आम्ही एवढं आपल्या ह्याच्यापासून जवळ आहे. पण चांगल्यापैकी नियोजन. चालेल दादा, माझ्याकडनं ना तुम्हाला या पुढील वाटचालीसाठी आणि आपले हे सर्व आरण्या 722 ग्रुप यांना शुभेच्छा असते सर्व. थँक्यू.